तर सून येईल ना तिला सांगणार आहे हिची जबाबदारी तुझ्यावर, शिकव बाई हिला. तू सुनेवरनं आठवलं, काल तू काहीतरी बोललास ना साकेतसाठी कोणतरी मुलगी बघितलीये म्हणून. काय करते सांग ना जरा. तुला ऐकू नाही आलं का मी काय विचारलं आता तुला? हो तुम्ही मला काय म्हणालात का? सॉरी ऐकलं नाही मी. माझी पट्टी कुठे ग? पट्टी पट्टी कुठे गेली माझी इथली? एक मिनिट बाई आजी, अगं लगेच काय पट्टी? शांत हो. बाई आजी अगं सरप्राईज आहे. हं? आता साकेतदाच्या बर्थडेला येणार आहे ना ती इथे, तेव्हा दिसेल ना तुला. तब तक थोडा सब्र करू. काय माई बरोबर ना? हो सरप्राईज. वा, शिकली. मी शिकवलं केलं. अनिकेत जे ठरवतो ते करूनच दाखवतो. एक नंबरचा हट्टी आहे. या बाबतीत अगदी तो त्याच्या बाई आजीवर गेलाय. ह्यानं साकेतसाठी जी कोणी मुलगी निवडली आहे तो ती मम्माच्या गळी उतरवणारच. त्या आधीच मम्माने माझ्या बर्फीला पसंत करायला हवं. कावळी ओरडायला लागली, आग लागली. काय झालं ग? चल की ब्रेकफास्ट करायला जाऊयात ना. भूक लागली खूप मला. तू अशी का बघतेस मला? हे बघ माझी सगळी कामं झालेली आहेत. मी तुझं कपाट आवरलंय, तुझे कपडे इस्त्री करून ठेवले, सकाळी तुझ्या आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये रोज वॉटर पण घातलंय, सगळं. गप्प बस. मी सांगते तसं कर. ऑफिस मध्ये काहीतरी काम सांग आणि लवकर बाहेर पड. कशाला? ऑफिस मधून असं अचानक बाहेर पडलो तर तिथला पण जॉब जाईल माझा. नाही आलास ना तर घर जावई म्हणून जे मिरवते ते मिरवता नाही येणार. डायरेक्ट डिवोर्स. डायरेक्ट डिवोर्स हा शब्द ना डिक्शनरीतून बाहेरच काढायला पाहिजे. ठीक आहे बाई, ठीक आहे. पडतो ऑफिस मधून बाहेर पडतो. आता तरी ठीक आहे. आता जाऊयात नाश्ता करायला. चल. चल. दी मला खूप टेन्शन येते हा. तो राजनाथ तुला परत कॉल नाही करणार आहे कशावरून? नाही करणार, कारण मी सिम फेकून दिलाय. तो मला शोधू नाही शकणार. अगं पण तो हुशार आहे माणूस. माझ्या इतका नाही. आला तो. आई आला तो इथे. आला तो. एक गप. आला तो. गप्प बसायचं सांगितलं ना. ए शांत करायला इथेच थांबाणे मी बघते. आई शांत गप बस इथे बस. ये मॅडम बिल. हा थँक्यू. माझ्या मुलीला नेऊ नका. माझ्या मुलीला नेऊ नका. मी पाया पडते तुमच्या. सोडा तिला. सोडा माझ्या मुलीला. तिने काही नाही केलं. तिला घेऊन जाऊ नका. आई शांत गप्प बस. कामिनी घेऊन जाईल आतमध्ये. मारू नका तिला. तिला अहो मी काय केलं? मारू नका तिला. मारू नका. आई दूधवाले ते बिल द्यायला आले. बिल. कामिनी आईला घेऊन जा आतमध्ये. जाय. चल चल. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दिव्या. प्रभात. मग चला यांच्या नाश्त्याचं बघ. हो छवी कुठे आहे. छवी अगं बेबी मॅडम आणि मोरूदादांचा नाश्ता घेऊन ये. एक मिनिट. बेबी मॅडम मम्मा मी सांगितलंय घरात यापुढे मला मॅडम म्हणायचं. हो का? मग हे आमचे सर का? हे बघ या घरामध्ये ना हे मॅडम सर हे असं काही चालायचं नाही. आणि वत्सला लक्षात ठेव ही तुझ्यापेक्षा लहान आहे आणि बालिश पण आहे. बेबी म्हणायचं तिला. नाही असू दे कशाला उगाच. चला 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 नाश्ता आलेला आहे. नाश्ता करून घ्या. बायजी हा तुझा ज्यूस. थँक्यू. फिरंग्या हे तुझं प्रोटीन शेक आणि तुमचा नाश्ता.
बाईजी देवाच्या पूजेसाठी सगळी फुलं ऑलरेडी काढून ठेवली आहेत. कपडे ऑलरेडी वाळत घातले आहेत. वाळलेले कपडे सॉर्ट करून ते इस्त्रीसाठी वेगळे करून ठेवलेले आहेत. दुपारची भाजी पण चिरून झाली आहे. आणखी काही करायचंय का? काही करायचं नाहीये. आता तूही बैस आणि स्वस्त नाश्ता करून घे. ओके ठीक. चला, ही पोरगी एवढं लवकर का उठलीये? तिला सासरी जायचं धड देतेस? पाठवा पाठवा, तिला सासरी पाठवा. हिच्यासाठी ना आपण स्थळ बघूया. हा, साकेसाठी स्थळ बघतोय, हिचंही उरकून टाकू. उरकून टाकू? बेबी, हे तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता ना, तसं नाहीये. चांगलं स्थळ बघायचंय, भेटून ठरवायचंय मुलगा कसा आहे, काय आहे. माझी लाख मुलाची पोरगी आहे, कोणाच्या ताब्यात द्यायची आहे ते बघून ठरवायला नको का? हा, नाहीतर हे त्यांच्यासारखं होईल. काय बरं बाई, तुझं काय ते तू बघ. हा, हे पण खरं आपली छवी बदलली तर आहे. हो ना. हो, आणि आता हा बदल तुझ्या वागण्या बोलण्यात दिसतोय. थँक्यू. यू वेलकम. आणि बायाजी काय झालं ना, छवीचा अप्रोचच बदललाय ग कम्प्लिटली. तिच्या मनातले सगळ्यांबद्दलचे संशय मिटलेत. गुड गर्ल झाली आपली छवी आता. सगळ्यांसाठी तिच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम भाव आहे आता. हो ना छवी? हो, खरंच. शांत हो. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? पोलिसांना घेऊन येऊ का मी? हो, नाही 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 नाही, एवढं काही झालेलं नाहीये. तिचं वय झालं ना आता, तिला ना मधून मधून पॅनिक अटॅक्स येत असतात. तिच्या डोक्यावर थोडे परिणाम झालेत ना, त्यामुळे असं वेड्या वेड्यासारखं काहीतरी बडबड करत असते. तिला भासही होत असतात मधून मधून. त्यामुळे आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला. हा, या तुम्ही. बरं बरं, काय मदत लागली तर सांगा मला. या दादा दादा, एक मिनिट. उद्यापासून ना दूध द्यायला घरी येऊ नका. माझी बहीण आहे ना, ती तुमच्याकडे येईल दूध घ्यायला. ठीक आहे? हो, या. चालेल. थँक्यू. ठीक आहे. पण छवीचं भांडण कोणाबरोबर होतं? शांभवी. अच्छा, छवी, शांभवीवरचा राग तुझा नक्की गेला का? हो, तिच्या मनात आता काहीही नाहीये. हो, खरंच काही नाही. नाहीये ना ग? हो, राग नाहीये. हा, मग ठीक आहे. आज इतक्या लवकर का उठलीस? असं तुला मुलांचा क्लास पण नाहीये. काही बेत आहे का? माझी जरा बाहेर एक दोन काम आहेत, ती करून यायची आहेत. म्हणजे छवी नक्कीच साकेत दादाच्या मदतीसाठी ऑफिसला जात असणार. दादा शांभवीला प्रपोज करणार आहे, म्हणजे ऑब्व्हियसली ही तिथे असणारच. आई ना छवी, हा? आपण एकत्रच जाऊयात. आय मीन, मी तुला ड्रॉप करतो. नाही, कशाला? अगं कशाला काय? एवढ्या उन्हामध्ये स्कूटरवरनं जाणार आहेस तू? मी सोडतोय ना, सोड येतो. हा, मी करतो ना ड्रॉप. चल चल. बरं ठीक आहे, मग मी आवरते माझं. हा, आवर आवर. हो.
पटापट सगळी कामं आवरते. रंग्या रेडी व्हायच्या आधी पटापटून सटकते. चल चल छवी यावर पटपट. छवे, तुझा शांभवीवरचा संशय गेला? हा गेला. जरा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग बरं. अगं हे काय आहे आता? हे छवे, मी तुला आज नाही ओळखते, 15 वर्ष ओळखते तुला, कळलं ना? तू जर एखाद्यावर बोट ठेवलंस ना तर त्या बोटाचा ना ठसा उमटेपर्यंत तू मागे हटत नाहीस. मग शांभवी बद्दलचा तुझ्या विचारातला एवढा बदल झाला कसा? छवे, उजवीकडे बघ. हा डावीकडे बघ. काय आहे हे? तुझ्या चेहऱ्यावर शंकेच्या खुणा दिसतात का बघते मी. छवे, मी ना आडाची शिक्षिका आहे. इतके विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेत, ते कधी खोटं बोलतात, काय करतात, त्यांच्या मनात काय चाललंय सगळं मला कळत असतं. काय चाललंय तुझ्या मनात सांग बघ. बायजी, आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या माणसांसाठी जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. छवे, अगं म्हणजे म्हणजे माझ्यामुळे फिरंग्या वैतागतो, माझ्यामुळे बेबी एकटा बडबड करते. माझं काही नाही ग, पण ह्या सगळ्याचा त्रास आईला सहन करावा लागतो. पण बाई आजी, इथून पुढे असं काही नाही होणार. छवे, अनिकेतचं सोडलं, मी ओळखते त्याला, पण बेबीचं काय करू ग? ती अशीच आहे. किती हेकेखोर आहे, किती राग राग करते, सगळ्यांना बोलते, स्वतः पण सुखी नाही, दुसऱ्याचं सुख तिला बघवत नाही, आणि मग सगळा राग वत्सलावर निघतो. काय करू ग? पण तिला घराच्या बाहेर कसं काढू सांग? माझी पोटची पोर आहे ना ती, तिला तरी कोण आहे ग? नाही, कोणीच नाहीये. त्यांना घराच्या बाहेर काढ असं विचार माझ्याही कधी मनात नाही येणार. हे त्यांचंच घर आहे, त्यांचाही हक्क आहे या घरावर. अगं हो ग, पण तिला कुठे कळतंय ते? माझी आपली एक वेडी आशा आहे ग, कधीतरी ती वत्सलाशी प्रेमाने बोलेल, प्रेमाने वागेल आणि तुम्हाला मुलांसारखं सांभाळेल. हो 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 हो, हे सगळं होणार. तू अजिबात काळजी करू नको, सगळं होणार. बरं, हे सगळं जाऊ देत. तू मला सांग, ज्यूस घेतलास का? हो. तो संपवलास का? संपवला. व्यायाम केलास? केला. प्राणायाम केलास? केला ग. तुझी डायरी लिहिलीस का? केलं, सगळं केलेलं आहे. सगळं व्यवस्थित ए, गप्पा केलंस बस का? ग, तुझ्यापेक्षा बेबी परवडली. बाई आजी, आय एम सॉरी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही करते ते अजिबात चुकीचं करत नाहीये. कार्यमंत्रीचा ऍड्रेस. फिरंग्याने माझी वाट अडवण्याच्या आधी निघावं लागेल. चल चल चल, छवी आवर पटापट. काहीही बोलायचं नाही सांगितलं होतं ना तुला, कळत नाही तुला? क्षमा, आपण पालघर सोडून निघून जाऊया. ऐक ना, ऐक ना, आपण राजगुरूंचं नाच सोडून दे. तू सोडू वगैरे नको आपल्याला. त्या राजनाथनी तुला पकडलं तर काय होईल? मला खूप भीती वाटते ग. मी अजून नाही धक्के सहन करू शकणार. नको राहूया आपण इकडे, जाऊया ना आपण इकडनं निघून जाऊया. चल ना प्लीज. गप्प बस. स्वप्न मला पडलं, परिणाम हिच्या डोक्यावर झाले तसं वाटतंय. आता त्या दूधवाल्याला सगळं खरं सांगणार होती. हिचा काही भरोसा नाही. हा कामिनी, हिचा बंदोबस्त करायला लागतोय. बंदोबस्त? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? शिक्षा. कोणी मला अडवायच्या आधी तिथून निघालं पाहिजे. शांभवी, तुझ्याबद्दल आता खरं काय ते सगळं मला कळणार आहे. बाई आजी, सॉरी सॉरी, पण मी हे जे काही करते ते आपल्या साकेत दादूसाठी करते. ओके छवी, निघ लवकर, निघ लवकर. एक रॅकेट. काय चाललंय तुझं? धांदरट कुठली. एनिवे, ऐक ना,
आपण एक काम करूया, साकेत दादा अजून पण घरीच आहे आणि ती शांभवी पण ऑफिसला आली नसणार. सो हे दोघं ऑफिसला यायच्या आधी प्रपोजला लागणारी सगळी तयारी आपण आधीच करून ठेवू. प्रपोज हो प्रपोज. काय करायचं? ते काय होतंय टेन्शन आलंय का तुला खूप? नाही नाही हो नाही नाही ऑब्विसली आय नो, साकेत दादा तुझं काम आहे म्हणल्यावर टेन्शन येईलच तुला. पण डोंट यू वरी, मी आहे ना. तेच तर टेन्शन आहे. ते तू नीट बोल ना माझ्याशी. अगं मी करतो यावेळी सगळं नीट. तू बघ यावेळी माझ्याकडनं कुठलीच चूक होणार नाही. एक्साइटेड अरे चल 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 अरे चल हो चल, मी गाडी काढतोय, लवकर ये. हो हो Okay? हो चल, चल. हो हो चालेल. आले 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 अरे यार, तिरंगी असताना मी शांभवीच्या घरी कसं जाणार आहे? ओय इथे काय करतेस? चल ना, चल जायचंय. काय करतेस इथे? काय देवाचे आशीर्वाद. तू माझे आशीर्वाद घे, सगळं मी करतोय ना. तू चल चल ग लवकर, चल 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 चल. नको तिथे बोललीस ना, मग आता शिक्षा भोगायलाही तयार हो. का? त्या सरस्वतीबाईंनी केलेली शिक्षा चालते तुला? मग आता मी दिलेली शिक्षा भोगायलाही तयार हो. नाही 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 शमा, ऐक ना. अगं मी तेव्हा सुद्धा त्या बाईंना सांगितलं होतं माझ्या मुलीने काही नाही केलं, मी तिला घरात ठेवून घेईन, शाळेत पाठवणार नाही, ती पुन्हा असं काही करणार नाही, तिला तिथे पाठवू नका, माझ्यापासून दूर करू नका. पण पोलीस केस झाली होती ना ग बाळा, मग मी तरी काय करणार होते? मग आता मी तरी काय करू? हं? क्षमा काय करणार आहेस तू? काय करतेस तू? काय करतेस तू? काय आहे ते? कसल्या गोळ्या आहेत ह्या? मला नकोय, मी नाही घेणार आहे. ए, बस खाली. मला नकोय त्या गोळ्या. मला इकडे. मला नकोय अगं धर ना तिला. बसव तिला इकडे. बस खाली. मला नकोय त्या गोळ्या, नकोय. पी पाणी. पाणी पी. काही नाही झालं. शांतता. आडवं पडून राहायचं. फ्लाईट मोडवर जायचं, कळलं? कामिनी घेऊन जाईल आत. नाही. हे काय इथे का थांबलोय? प्रपोज करायचंय ना, फ्लास तर लागतील. हा? आलोच. हे तिरंग्या, या फिरंग्याला फारच उत्साह आलाय, पण मला हे सगळं व्हायला नकोय. दादूने शांभवीला प्रपोज करण्याआधी तिच्याबद्दल खरं काय ते कळायलाच हवं. मलाही नाही माहित नक्की, पण ती आत्ता जशी दिसते तशी अजिबातच नाही. हा ऐकेल तर ना. ताई ऐका ना, एक असा छानसा बुके द्या ना, म्हणजे जरा नाजूक पण अट्रॅक्टिव्ह. म्हणजे तुमच्याकडे जो बेस्ट बुके असेल ना तो द्या. पण ओकेजन काय? ऍक्च्युली प्रपोज करायचंय. अच्छा, म्हणजे अशी हिंमत होत नाहीये, कारण पहिलीच वेळ आहे ना म्हणून. अहो असा बुके देते ना की ती नाही म्हणायला दोनदा विचार करेल. अरे बापरे. हा घ्या. नवीन ओळख आहे का? हो, नवीनच ओळख आहे, म्हणूनच भीती वाटते ना. हा पण
हो म्हणेल असं पण वाटतंय. अहो हो म्हणणारच. बरं किती पैसे झाले? अहो पैसे राहू द्या, पहिले प्रपोज तर करा. नाही 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 नाही. आम्ही नाही. तुला का प्रपोज करेन? हा आणि माझी चॉईस अजिबात नाही. अहो मग दुसरी कोणी आहे का? अहो नाही नाही, दुसरी कोणी नाहीये. दुसऱ्या कोणीतरी साठी आहे हा बुके. अरे देवा, मला तर वाटलं हिलाच विचारणार आहेत. मी आणि ही. हा आणि मी. नो way. वे. अहो पण तुमचा जोडा पण छान दिसतो. ऐका ना, पैसे किती झाले ते सांगा तुम्ही. हा इनफॅक्ट असू द्या, हे ठेवा तुम्ही तुमच्यासोबत. ओके, हे ठेवा. कीप द चेंज. थँक्यू थँक्यू. चल चल चल. काय एक एक लोक असतात, आपल्याला कपल समजले. नाहीतर काय, तू सूट तरी करतेस का मला? नॉनसेन्स. आता याला कसं सांगू, हा प्रपोजलचा घाट घालू नकोस, थांब, मला प्रूफ करू दे ती खोटं बोलतीये. पण हा ऐकणारच नाही.